मंडळी. तर आम्ही आता बाईकवरून चाललो होतो एका ठिकाणी. कुठे ते तुम्हाला पुढे कळेलच. आणि त्यातनं एवढं ऊन लागत होतं आणि त्याचबरोबर मुंबईचं एवढं सारं ट्रॅफिक, एवढं कंटाळा आला होता ना, असं वाटत होतं ट्रेननं गेलो असतं बरं झालं असतं. असं तर जाता जाताच ना आम्ही भूक लागली होती आणि घरातून काहीच खाल्लं नव्हतं, म्हणून म्हटलं चला नाश्ता करू. म्हणून तिकडे असं काही नाश्ता करून घेतला आणि आम्ही आता आलो होतो आमच्या मेन ठिकाणी. तर आम्ही आज आलो होतो मुंबईच्या झूला, म्हणजेच राणीच्या बागेमध्ये. अंशला बरेच दिवस झाला आणायचं होतं म्हणून, तर फायनली आज मुहूर्त भेटला होता. मग तिकडे आलो होतो. इकडे आल्यावर ना बरेचसे स्कूलच्या ट्रिप वगैरे आल्या होत्या आणि तिकीट वगैरे काढलं आणि मग आम्ही आतमध्ये चाललो होतो. तर म्हटलं चला आज जायच्या आधीच थोडंफार फोटो वगैरे काढू तिथेच चालताना. तर इकडे आल्यावर बघा पक्षी होते एवढे सारे, भरपूर असे पक्षी होते. म्हणजे दिसायला एवढे छान दिसत होते ना, खूप भारी वाटत होतं. झाडावर पण पक्षी आहे तिथे, अशी घरटी बांधून घरट्यावर बसले. हे झाड बघा कसलं वेगळं प्रकारचं झाड आहे, पक्ष्यांसाठी बनवले कदाचित. आणि या झरा बघून तर किती छान वाटतंय. अंशू पक्षी वगैरे बघून आता आम्ही चाललो होतो पुढे. पुढे काय आहे ते बघण्यासाठी. अंश नुसता पळायलाच लागला होता. तर आता मगर बघायला चाललो होतो आम्ही. मगरीचं हे आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो, एवढं काही नव्हतं. आता नवीन बनवले वाटतं बहुतेक, अंडर वॉटर बनवलेलं आहे. म्हणलं चला आधी वरूनच बघूया मगर, म्हणून वरून बघायला गेलेलो आम्ही मगर. तर वरून एवढ्या काय दिसल्या नाही. कुठं आहे तर सगळ्या मगरी झोपलेल्या वाटतं. आम्ही दुपारच्या वेळी गेलो होतो त्यामुळे. पण एक दोन मगर दिसली आम्हाला लांबून, जास्त काय स्पष्ट नाही दिसली. त्यानंतर खाली म्हणलं जाऊन बघूया दिसतात का मगरी, म्हणून खाली गेलो आम्ही बघायला. आणि हे एवढं भारी वाटत होतं ना बघायला. हे नवीन केलंय ना, वरून पाणी व कसं असेल पाण्याच्या आतमध्ये असं आहे का. चल तिथं साफ करते तिथं. चल तिकडे चल. दिसत नाहीये काय ना एवढं. काय बाई खाली पुढं छोटूस आहे बघ. मी बघितलं यांचे बी छोटे छोटे असते, देवणे असतात. हा तेवढे पण असतात ना. तेव्हा कसं खाते का मोठं इकडून बघितून दिसतं. छोटूस आहे का येऊ काय सेम असतं राहते नाही, मग छोटा आहे तिकडचं, मोठा आहे. अंड्यातून येतो. कवचाचा आकार घुमटासारखा असतो. घुमट त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात? काय बोलतात? आंबट. आहे त्याचे पंजे बघ. मान हातमध्ये घेतले होते त्यांनी गाव. हे बघ तिकडे गायला. त्याचे अंश पंजे बघ कसे असतात. अशीच असतात ना. नक्की दोन्ही मिक्स आहेत. ते जमिनीवरचे फक्त नखे असतात, जमिनीवर असतात त्याला.
हे बघ खाली एक आला खाली. मान बघ किती बाहेर काढतात. पाण्यामध्ये जातात. इकडे सगळं पक्षी आहेत. आतमध्ये आहेत वाटतं ना. आधी बघा हे कोणते बोलतात. अंशू बाबा इकडे पोपट आहे. काय आहे हे? पोपट आहे. वेगवेगळ्या प्रकार सगळे पक्षी आहेत इकडे बघा. मस्त आहेत ना. त्यांना बघ वर हे आहे ना तसे. पक्ष्यांची घरं पण बनवलेत छान छान. जर पाळायला आपण घेतलं तर हो त्यांची घरं बघ कशी असते तिकडे त्या साईडला बघ खाली. आहेत का. इकडे झाडाला भरपूर असे फणस लागलेले त्याचे होते चोच बघा. तुटलेले आहे बघ समोर. हा वेगळ्याच प्रकारचं कुठलं पक्षी तोडले होतं. त्याचे. जो वरचा भाग आहे ना ते अजून खाली असतो. या दिशेला प्राणी. चला आम्ही चाललोय पेंग्विन बघण्यासाठी. इकडं काय आहे? कुठे इकडे इकडे पेंग्विन आहेत वाटतं. तर आता आम्ही पेंग्विन बघायला चाललेलो. हे असेच असतात बघ. पौधं बघ कशी मस्त आहेत ना. अरे हेच हे बघ रेस लावले आणि ब्लॅकवाले असते. यांना फक्त तसे पण असतात ना असे पण असतात. चालतात हां. टी-रेक्स बघ इकडं. म्हणलं त्याचंही शूट घ्यावा. त्यानंतर बाहेर आल्यावर फूड कोर्ट होतं. म्हणलं चला आईस्क्रीम खाऊया म्हणून आईस्क्रीम घेतलं आम्ही तिथे. आणि हे बघा आमचा अंशू आईस्क्रीम खाण्याचे नाटक चालले आहे त्याचे. तर तिथेच आम्ही फूड कोर्टमध्ये थोडा वेळ बसलो आणि मग आईस्क्रीम वगैरे खाल्लं. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर आम्ही चाललो होतो आता दुसरे प्राणी बघायला. इथे फुलांची बाग होती ती पाहिली आणि आता हरिण बघण्यासाठी चाललो होतो आम्ही. तर हरिण तर दिसली नाही. दुपारची वेळ होती त्याच्यामुळे दुपारी आलो होतो आम्ही. थोडं वेळ वाट पाहिली आणि थोड्या लांबून एक हरिण दिसली आम्हाला. तीच पाहिली आम्ही थोडा वेळ. बघितलं की असे असतात झाड जंगलामध्ये पण. आणि हे चितळ बघायला आलेलो आम्ही स्पॉटेड. हे भरपूर सारे होते तिकडे. हे पाहिले आम्ही थोडा वेळ. अंशूलाही दाखवलं. त्यानंतर दुसरीकडे चाललेलो आम्ही. म्हटलं चला अजून थोडे प्राणी बघूया. तर इथे ना हिप्पो म्हणून होतं. ते पाण्यामध्ये झोपलं होतं. बाहेरच येत नव्हतं. मागच्या वेळी पण आम्ही आलेलो तेव्हा पण आम्हाला बघायला भेटलं नव्हतं. ते पाण्यामधून वरतीच येत नव्हतं. तिथे झोपला होता गेंडा. बाहेर येत नाही बाबा तो. इकडे पण हिप्पो होते. ते पाण्यामध्येच झोपलेले. काय वरती आलेच नाही. मग थोडा वेळ आम्ही वाट पाहिली आणि आले नाहीत म्हणून म्हणलं चला आता दुसरीकडे जाऊया. इथे माकडाची पिल्ली होती छोटी छोटी. किती क्यूट दिसत होती माहिती आहे. हे कोणत्या प्रकारचं फळ होतं काय माहिती. त्यानंतर आम्ही चाललेलो वाघ बघायला. वाघ बघायला आलो तर वाघ हा तिकडे तोंड करून बसला होता. थोडा वेळ वाट पाहिलं. वाघ पाणी पिण्यासाठी आला. असं वाघ बघून ना रिअल एकदम असं वाटत होतं की आपल्याकडेच येतोय. पहिल्यांदाच आयुष्यात बाबा पाहिला असेल मी तर वाघ.
एवढी पब्लिक होती ना वाघ बघण्यासाठी. एवढं जवळून वाघ भाऊ पहिल्यांदाच पाहिला. वाघ पाहिला आणि पुढे आलो थोडा वेळ, तर तिथं भिंतीवर असे काही छान नक्षीकाम केलं होतं आणि त्यानंतर हसवल पाहिला. हसवल बघून अंशूचे रिएक्शन बघा कशी होती. इकडं अंशू तिकडं बघ. आम्ही दमलो होतो चालून चालून, म्हणून इथं बसलोय आता थोडा वेळ रेस्ट करायला. हे बघा पायाला काही पण बांधल्या. आमच्या अंशूला फोड आलेलं पाहायला म्हणून आम्ही अशी आयडिया केली बघ. थोडा वेळ आराम केला आणि म्हणलं चला बाकीच्या ठिकाणी अजून बघूया काय काय आहे ते. असे काही स्टॅच्यू होते. इथं प्ले एरिया होता आणि प्ले एरिया बघून अंशू थोडा वेळ तिथंच गार्डनमध्ये खेळलो आम्ही आणि त्यानंतर एवढं दमलो होतो ना, म्हणलं चला आता राणीची बाग तर सगळी बघून झाली. मग आम्ही सगळं बघून बाहेर आलो आणि एवढी भूक लागली होती ना, मग तिथंच कचोरी आणि सँडविचेस खाऊन घेतलं. तर कसा वाटला आमचा ब्लॉग तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाय.